भिवंडीमध्ये मोठी इमारत दुर्घटना घडलेली आहे। कोहिनूर अपार्टमेंटची बिविंग कोसळलेली आहे। 10 ते 12 मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। 3 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। तर बचाव कार्य देखील या ठिकाणी सुरू आहे। भिवंडीमध्ये मोठी इमारत दुर्घटना घडली आहे। भिवंडीच्या भंडारी कंपाऊंड मधील गंगारामवाडी इथल्या कोहिनूर अपार्टमेंटची बिविंग कोसळलेली आहे। यात ढिगाऱ्याखाली 10 ते 12 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या पथकांकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। आतापर्यंत 3 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। पोकलेंच्या मदतीने ढिगारा हटवून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय। प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून बचाव कार्यावर लक्ष ठेवत आहेत। हादसा कुछ 11 बजे के आसपास हुआ है, लेकिन बिल्डिंग दबना 9 साढ़े 9 बजे से ही चालू हो चुका था। बिल्डिंग के लोगों को 9 बजे ही लगभग तक खाली करा चुके थे। अब इस मलबे में जो भी फंसे हैं वो मजदूर है, और जो उतरते सीढ़ी से भागते टाइम कुछ 8-10 लोग होंगे, और मजदूर को लेके 12-15 लोग इस मलबे में दबे। कितने फ्लोर की ये बिल्डिंग? 4 माले की। ये काम 4-5 दिन से हो रहा था। ये काम पहले धीरे धीरे 4-5 दिन से हुआ। पहले बाजू का प्लस्तर चालू किया था, फिर आज के दिनों इन्होंने क्या किया, 3 पिलर थे जो बेस पिलर होते, 3 पिलर बेस पिलर थे। तो उन्होंने पहला पिलर अभी सिस्टमेटिक इन्होंने काम नहीं किया, तीनों पिलर एक साथ इन्होंने फोड़ दिया। तो तीनों पिलर जब फोड़ दिया तो धीरे धीरे बिल्डिंग बैठने लगी। बैठने लगने बाद तो धीरे धीरे एकदम बैठने लगे। तो 9 बजे से लेके 11 बजे तक वो बिल्डिंग पूरा बैठ गई, पूरा गिर गई। हम लोग ने पूरा अपनी कोशिश करके जितने लोगों की हो सके उतनी मदद की। हमारे युवा साथी जितना हो सके मदद किए। सारे लोगों को कम से कम 40 से 45 लोगों को हम लोग ने रेस्क्यू करके निकाला। बाकी जो रेस्क्यू की टीम कितनी देर में पहुंची है? रेस्क्यू की टीम सब ऑन द स्पॉट पहुंचे। सबको हम लोगों ने फोन कर दिया था। बाकी हम लोग जो भी थे सब हमारे दोस्त थे, साथी थे, सब लोग किया था, बट तुरंत वो ऑन द स्पॉट पहुंच चुके। आणि या संदर्भातली अपडेट घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उमेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, भिवंडीमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे, इमारत दुर्घटना। सध्या रेस्क्यू ऑपरेशन संदर्भातली काय अपडेट आहे? नक्कीच ही अतिशय दुःखदायक घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये जवळजवळ 10 ते 12 लोक यामध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। परंतु घटनास्थळी एनडीआरएफ आणि टीडीआरएफचे पथक रवाना झालेले आहे आणि त्यांनी युद्ध पातळीवर या ठिकाणी काम सुरू केलेले आहे। आतापर्यंत 3 लोकांना या ठिकाणी वाचवण्यात यश आलेले। एक लहान चिमुकली देखील यातून बाहेर काढण्यात पथकाला यश आलेलं आहे। अपार्टमेंटच्या ढिगाऱ्याखाली आतापर्यंत 10 ते 12 अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। परंतु हे जे काम सुरू होतं या बिल्डिंगचं दुरुस्तीचं, ते त्यामुळे या ठिकाणच्या जे काही कर्मचारी होते दुरुस्तीचे, त्यांनी 3ही प्लेयर एका वेळेस त्यांनी दुरुस्ती काढल्यामुळे ही घटना घडली आणि हळूहळू ती बिल्डिंग धसू लागली आणि ही घटना घडलेली आहे। या बिल्डिंगला आतापर्यंत महापालिका प्रशासनाने 3-4 वेळा नोटिसा दिली होती की धोकादायक असल्याचं जाहीर केलं होतं आणि यामध्ये जवळजवळ 32 कुटुंब राहत होती। त्या 32 कुटुंबांना या ठिकाणी खाली करण्याचं नोटीस देखील बजावण्यात आल्या होत्या, परंतु त्यांनी या अशा प्रकारचे या ठिकाणी त्यांनी निघाले नसल्यामुळे ही घटना घडलेली आणि सदरची बिल्डिंग दुरुस्तीचं काम घेतल्यामुळे जे काय प्लेयर आहेत ते धसू गेले आणि ती बिल्डिंग कोलॅप्स झाली। रात्री 9 नंतर ही घटना घडलेली। आतापर्यंत जवळजवळ 3 लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे, परंतु अजून ढिगाऱ्याखाली किती लोक आहेत आणि किती लोक फसलेले आहेत, किती लोकांना या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आलेले अद्याप कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर येत नाही। परंतु 10 ते 12 लोक या ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। धन्यवाद उमेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर भिवंडीमध्ये ही इमारत दुर्घटना घडलेली आहे। 4 मजली ही इमारत होती आणि या इमारतीचं दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि त्याच दरम्यान ही घटना घडली। 3 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। अद्यापही बचाव कार्य सुरू आहे। 10 ते 12 जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे। पोकलेंच्या माध्यमातून हा जो मलबा आहे तो बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे। रिकॉर्डिंग चालू आहे ना आमिर भाई?